कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती. मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगण्यासाठी गोविंदाग्रजांच्या या ओळी पुरेशा आहेत. पानिपतचं तिसरं युद्ध म्हणजे मराठ्यांचा पराभव या एका वाक्यात काहींनी या युद्धाचा न्यायनिवाडा केला होता. परंतु यामागचं सत्य या साऱ्यापासून खूप दूर होतं. 1761 साली अफगाणचा अहमद शहा अब्दाली हिंदुस्थानवर चाल करून आला. लाखोंचं सैन्यबळ घेत दिल्लीच्या तख्तावर त्याची नजर खिळली होती. दरबारी राजकारणाने पोखरलेलं मुघलांचं साम्राज्य आपण सहज उद्ध्वस्त करू आणि या देशावर राज्य करू अशी इच्छा तो बाळगून होता. पण त्याच्या आणि दिल्लीच्या तख्तामध्ये उभा होता सह्याद्रीचा कडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार इथल्या मातीमध्ये रुजवला. मराठा साम्राज्याच्या रूपाने या बीजाचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालं. बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमामुळे अवघ्या हिंदुस्थानात स्वराज्याचा भगवा फडकला. अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठेशाहीने भारतावरील आक्रमणकर्त्यांना परतवून लावलं. परंतु दुर्दैवाने आमच्या देशातील काही प्रथितयश इतिहासकारांनी या सगळ्या गोष्टी काही प्रांतापुरत्या मर्यादित ठेवल्या. अपेक्षेप्रमाणे त्यांनी याचा इतिहास उजेडात आणला नाही. परंतु काळाची चक्र फिरायला वेळ लागत नाही. मराठ्यांच्या शौर्याचा बलिदानाचा हाच इतिहास आता पुन्हा एकदा उजळून निघणार आहे. मराठा युद्धवीरांच्या शौर्याची गाथा सांगणारं स्मारक पानिपत इथे उभं राहतंय. याच विषयी जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. महा MTV मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा यावर्षीचा अर्थसंकल्प जाहीर झाला. राज्याच्या विकासासाठी अनेक तरतुदी या अर्थसंकल्पात आपल्याला बघायला मिळाल्या. परंतु त्याचबरोबर संस्कृती संवर्धनाचं प्रतिबिंब सुद्धा या अर्थसंकल्पात आपल्याला बघायला मिळालं. राज्यातील गड किल्ल्यांचं, प्राचीन मंदिरांचं जतन संवर्धन करण्यासाठी अनेक तरतुदी यामध्ये करण्यात आल्या आहेत. महापुरुषांच्या स्मारकांच्या माध्यमातून त्यांचा दैदिप्यमान वारसा जपला जाणार आहे. पानिपतच्या तिसऱ्या लढाईला 264 वर्ष पूर्ण झाली. दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी पानिपत इथल्या काला आम परिसरात मराठा शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथे मराठा युद्धवीरांचं स्मारक निर्माण करण्याचं आश्वासन दिलं होतं. याच आश्वासनाची पूर्तता करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. काला आम इथे निर्माण होणाऱ्या स्मारकासाठी महाराष्ट्र सरकार जमीन अधिग्रहण करणार आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल. मराठा शौर्याचं प्रतीक दर्शवणारं भव्य संग्रहालय सुद्धा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास लोकांसमोर मांडण्यासाठी अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटन विभागाच्या माध्यमातून हरियाणा सरकारसोबत यासाठी समन्वय साधला जाणार आहे. हे स्मारक ज्या काला आम इथे उभारलं जाणार आहे त्यामागची गोष्ट काय हे जाणून घेऊया. पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांनी अब्दाली विरुद्ध रणसंग्राम पुकारला. मराठ्यांचं सैन्य अब्दालीच्या विरोधात उभं ठाकलं. पानिपत पासून 8 किलोमीटर दूर असलेल्या एका परिसरात आंब्याचं एक खूप मोठं झाड होतं. म्हणूनच या परिसराला काला आम असं संबोधित केलं जातं. याच ठिकाणाहून सदाशिवराव भाऊंनी मराठ्यांच्या सैन्याला आदेश दिले. काळाच्या ओघात इथल्या झाडाचं काय झालं हे ठाऊक नाही. पण रणांगणावर धारातीर्थ पडलेल्या मराठ्यांची शेवटची स्मृती म्हणून या परिसराकडे बघितलं जातं. भारत भूमीवर परकीयांची झालेली आक्रमणं ही केवळ सत्ता काबीज करण्यासाठी नव्हती. आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाली. आक्रमकांनी संस्कृतीची धूळदाण केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांच्या याच मुजोरीचा बिमोड करत स्वराज्याची स्थापना केली. मराठेशाहीचा पाया रचल्यानंतर या सगळ्या प्रकारावर जरब बसली. पानिपतवर झालेल्या तिन्ही लढाया भारताच्या राजकारणाची रूपरेषा बदलणाऱ्या होत्या. पानिपतचं पहिलं युद्ध 1526 साली इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये झालं. या युद्धामध्ये बाबर विजयी झाला आणि मुघलांच्या शासनाचा पाया भारतात रचला गेला. पानिपतचं दुसरं युद्ध 1556 साली अकबर आणि हेमचंद्र विक्रमादित्य यांच्यामध्ये झालं. हेमचंद्र विक्रमादित्य दिल्लीच्या तख्तावरचा शेवटचा हिंदू राजा. त्याच्या पराभवानंतर मुघल आक्रमकांचं वर्चस्व दिल्लीमध्ये पुढची अनेक शतकं बघायला मिळालं. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांच्या बलिदानाचा पराभव सुद्धा संस्मरणीय ठरला. मराठ्यांच्या असीम त्यागामुळे राष्ट्रीयत्वाचा आणि बलिदानाचा नवा अध्याय या देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. मराठेशाहीचा हा जाज्वल्य इतिहास लोकांच्या समोर पुन्हा एकदा प्रकाशात येतोय. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला हे केवळ एक राजकीय भाष्य नसून वास्तव आहे हेही आता पुरेसं स्पष्ट होईल.
मराठा युद्धवीरांच्या या स्मृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.